लहानपणी पालकांनी मुलांना चांगले शिक्षण दिले नाही, त्यामुळे ते जर आई वडिलांची सेवा करत नसतील तर त्यात त्यांचा काय दोष, असा प्रश्न मला एकाने विचारला. मी श्रीमद भगवद्गीता या महान ग्रंथाचा आधार घेऊन त्याला असे उत्तर दिले. पालकांकडून चांगले शिक्षण दिले जात नसेल तर त्याला पालकच जबाबदार असणार, कारण त्यांनी आपले कर्तव्य बजावले नाही. आणि हे जरी खरे असले तरी आई वडिलांचे दोष पाहणे हे पुत्राचे कर्तव्य नाही. त्याने आपले कर्तव्य बजावलेच पाहिजे. आई वडिलांकडून त्यांच्या कर्तव्यामध्ये कसूर झाली म्हणून काय मुलांनी त्यांच्या कर्तव्यात टाळाटाळ करावी का? नाही. आई वडिलांची सेवा करणे हे मुलांनी आपले आद्य कर्तव्य समजले पाहिजे आणि ते बजावलेच पाहिजे. इतरांची कर्तव्य पाहून माणूस स्वतःच्या कर्तव्यापासून दूर जातोय. इतरांचे कर्तव्य पाहणे ही खूप मोठी चूक आहे. श्रीमद भगवद्गीतेने आत्ममुक्ती आणि आत्मसुधारणेबद्दलही सांगितले आहे, कारण चांगले शिक्षण घेतले तरी ते स्वतःच अंगीकारणार. आई वडिलांनी चांगले शिक्षण दिले आणि मुलाने ते आत्मसात केले नाही, ते बिघडले तर तो स्वतः मुलाचा दोष आहे. त्यामध्ये आई वडिलांचा काही दोष नाहीये. या ठिकाणी सांगण्याचा उद्देश हाच की आई वडील आणि मुले यांची जी आपापली कर्तव्ये आहेत ती त्या दोघांनीही योग्य रीतीने पाळावी आणि आपले हित समजून घ्यावे. मी दिलेले उत्तर योग्य होते की अयोग्य? योग्य असल्यास योग्य म्हणून कळवा आणि अयोग्य असेल तर अयोग्य म्हणून कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.